नमस्कार मित्रांनो, माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती मी राहुल कदम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मागील 2 ते 3 महिन्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी, महापूर या गोष्टींमुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक अक्षरशः शेतात सडलं आहे पावसामुळं किंवा शेतकऱ्याला ते पावसामध्ये वाहून जाताना पाहण्याची वाईट वेळ आली आहे. कारण शेतकरी हा त्याच्या तळहातासारखं पिकाला जपत असतो, पण ज्यावेळेस त्याच्या नजरेपुढे ते पीक सडतं किंवा पावसामुळे त्याचे नुकसान होते, तर शेतकऱ्याचं ते दुःख समजण्यासाठी शेतकरीच व्हावं लागतं. तेव्हा शेतकऱ्याचं ते दुःख आपण समजून घेऊ शकतो. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज एक निर्णय घेण्यात आला आहे की ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची पावसामुळे अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं आहे ती दिवाळीच्या अगोदर ही मदत महाराष्ट्र सरकार ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणार आहे. महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांची दिवाळी ही थोड्या प्रमाणात का होईना पण गोड करण्याचा मानस हा महाराष्ट्र शासनाचा असणार आहे. तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, कारण आपण येथे देत असतो विविध कायदेविषयक माहिती, महाराष्ट्र शासनाचे विविध शासन निर्णय, योजना यांची माहिती वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासोबतच मित्रांनो, आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल, तेथेही जॉईन करायला विसरू नका. त्या ग्रुपवरती आम्ही विविध विषयाच्या पीडीएफ्स किंवा कायदेविषयक माहितीच्या पीडीएफ्स या शेअर करत असतो. विविध कायदेविषयक माहिती शेअर केली जातात, तेथेही जॉईन व्हायला विसरू नका. तर आपण आता महाराष्ट्र शासनाने जो काही निर्णय घेतला आहे की शेतकऱ्यांना मदत कशा प्रकारे दिली जाणार त्याची आता आपण सविस्तर माहिती बघूया. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार आहेत त्याबद्दल आता आपण बघूया. परतीच्या पावसाने राज्यात प्रचंड धुमाकूळ घातला होता. अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने मागे केली होती. 29 ऑक्टोबर 2020 च्या मंत्रिमंडळ बैठकीत तो शासन निर्णय झाला होता. दिवाळी आधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याची माहिती आज दिली आहे. मित्रांनो, राज्यात ऑक्टोबर महिन्यात प्रचंड पाऊस झाला. ऐन काढणीवर आलेले पीक भुईसपाट झाली होती. अनेक भागात तर पीकच वाहून गेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांनी विविध भागांचे दौरे केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत राज्य सरकारकडून केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलं होतं. म्हणजे मित्रांनो, यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ज्यावेळेस नुकसान भरपाई झाली त्यावेळेस महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री असतील किंवा विविध पदाधिकारी मंत्री असतील यांनी नुकसानग्रस्त भागामध्ये दौरे केले होते आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना आश्वासित करण्याचा प्रयत्न केला होता की त्यांना महाराष्ट्र शासनाकडून मदत ही केली जाईल म्हणून. मित्रांनो, ही 29 ऑक्टोबर रोजी जे काही मंत्रिमंडळ बैठक झाली होती त्यामध्ये जी काही मदत जाहीर करण्यात आली, जे काही शेतकऱ्यांकरता पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं त्यामध्ये शेतपिकासाठी जिरायत व बागायत क्षेत्रासाठी 10,000 प्रति हेक्टर ते 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येणार आहे. फळपिकांसाठी 25,000 रुपये प्रति हेक्टर ही मदत 2 हेक्टरच्या मर्यादेत करण्यात येणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, मृत व्यक्तीच्या वारसांना मयत पशुधनासाठी व घर पडझडीसाठी भरीव मदत ही करण्याचं त्यात जाहीर करण्यात आलं होतं. तर यामध्ये जी काही कृषी आणि शेतीसाठी जी मदत होती ती होती 5,500 कोटी रुपये. याच मदतीचं वाटप हे आता सोमवारपासून केलं जाणार आहे. मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांना मदत वाटप हे सोमवारपासून चालू होणार आहेत. मित्रांनो,
राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आज पार पडली, या बैठकीनंतर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीबद्दल माहिती दिली. वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याचं वचन दिलं होतं ते सरकार पूर्ण करत आहे. निवडणूक आयोगाला मदत वाटपासंदर्भात पत्र देण्यात आलं आहे. अशा प्रकरणात निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, असे वडेट्टीवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. मित्रांनो, राज्यातील परतीच्या पावसाने अनेक भागात झालेल्या नुकसानीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरे करत पाहणी केली होती. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना संवाद साधत त्यांनी मदत करणार असल्याचं सांगत शेतकऱ्यांना धीर दिला होता. म्हणजेच मित्रांनो, सोमवारपासून ज्या शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे झाले होते त्या शेतकऱ्यांना आता थेट वाटप त्यांच्या बँकिंग अकाउंट वरती केलं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची थोड्या प्रमाणात का होईना दिवाळी गोड होण्यास मदत होईल. तो त्याच्या लेकरा बाळांकरता काहीतरी गोड जेवण करू शकेल, अशी आपण सर्व आशा बाळगू शकतो. कारण की जिथं आभाळच फाटलं जातं तिथं ही तोकडी मदत शेतकऱ्याला पुरेशी होऊ शकणार नाहीये. पण जे काही मिळते तेही शेतकरी पदरात पाडून घेतील. तर मित्रांनो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपली काही मत असेल, आपल्याला काही सांगायचं असेल तर नक्कीच खाली कमेंट करा. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. धन्यवाद.